व्हाय केंद्र सरकार शुड हॅव ऑल द फन असं महाराष्ट्राला वाटलं, म्हणून महाराष्ट्राने सुद्धा टीईटीचा पेपर लीक करून टाकला. म्हणजे विद्यार्थ्यांनी काय आयुष्यभर आंदोलनच करायचं का? MPSCसाठी आंदोलन करा, नीटसाठी आंदोलन करा. जबाबदारी घेण्याची पद्धत काही सरकारमध्ये, केंद्रामध्ये किंवा राज्यामध्ये असणार आहे की नाही याचा मला खरंच प्रश्न पडला आता. आणि जेव्हा आंदोलन करून जबाबदारीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला जातो ना, तेव्हा सगळ्यांना अँटी नॅशनल ठरवलं जातं. म्हणजे ही शेतकऱ्याची पोरं जे गावखोड्यातून येऊन परीक्षा देणार आहेत, हे सगळे अँटी नॅशनल आहेत. ती मजुरांची पोरं जे दिवस रात्र मजुरी करतात, त्या सगळ्यांची पोरं अँटी नॅशनल आहेत. म्हणजे पुण्यात येऊन आपल्या पोटाला चिमटा काढून जगणारी पोरं, परीक्षेचा अभ्यास करणारी पोरं, हे सगळे अँटी नॅशनल आहेत. मग नॅशनल कोण आहे? फक्त सरकारमध्ये असणारे नेते. एका गोष्टीसाठी पोलिसांचं अभिनंदन की ही पेपरफुटी 1 दिवस आधी त्यांनी शोधून काढली. नंतर कळलं असतं तर ह्याचा पण खूप मोठा गोंधळ तयार झाला असता. महाराष्ट्रासाठी सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट ही आहे की दिल्लीतनं लोक येऊन आपल्या महाराष्ट्रात पेपरफुटी करतात, ते पण 1.5 कोटी रुपयाचं स्कॅन्डल करून. आता महाराष्ट्राचे एज्युकेशन मिनिस्टर ह्याची जबाबदारी घेतील की नाही, ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच मुद्द्यांसाठी फॉलो करा सूत्रधारला.